नमस्कार दर्शक मित्रांनो, आपण आता उभे आहोत मांजरा कृषी विज्ञान केंद्रामध्ये आणि माझ्या बाजूला जे उभे आहेत ते राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त मधुमित्र हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मधुमक्षिका पालन त्याच्यातून किती प्रकारचं उत्पन्न मिळतंय. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या दर्शक मित्रांना सांगा किती प्रकारचं उत्पन्न मिळतंय ते. मधमाशी पालन केल्याने आपल्याला मध, बी पोलन, व्हेनम आणि रॉयल जेली अशा प्रकारचं उत्पन्न मिळतं. तर आपण मध जो म्हणलात तर ह्याच्यातून आपल्याला मध भेटतो बरोबर. ह्याच्यातून. आणि जो वरचा भाग आपण कॅपिंग करणार तो मेन असतो, तो मेन 300 ते 400 रुपये किलोनी विकला जातो. बरोबर. हा मेन आहे वरचा. हा मेन आहे. तर बी पोलन जे म्हणतो 2000 रुपये किलो आहे, तर ते ह्या घरामध्ये बी पोलन असतं आतल्या बाजूला. आतल्या बाजूला, बरोबर. जे फुलावरून मधमाशी पराग घेऊन येते त्याला आतल्या आपण बी बाजूला. पोलन म्हणतो. बरोबर. त्याचं पण आपण कलेक्शन करतो. बरोबर. आणि जे मधमाशी विष असतं मधमाशीचं, तर ते पण आपण कलेक्शन करून, तर ते कलेक्शन करायची एक वेगळी प्रोसेस आहे. ते आपण प्लेट लावून आपण कलेक्शन करतो. बरोबर. आणि ह्या वरच्या पार्टला काय म्हणतात, ते जे चिटकवलं ह्याला प्रपोलिस म्हणतात. हे ते जे पण विकलं जातं ना? हे प्रपोलिस आहे ते 5000 रुपये किलो मध्ये विकल्या जातं. हे झाडाच्या खोडावरून बुंद्यावरून मधमाशी हे पायाला घेऊन येते. तर हे 5000 रुपयाला किलो मार्केटमध्ये आहे. तर आम्ही हे पण विकतो. म्हणजे साधारण आपल्याला 4 ते 5 प्रकारचं उत्पन्न ह्याच्यातनं मिळते. हो. म्हणजे दर्शक मित्रांनो, हे पहा, एक व्यवसायामध्ये 5 प्रकारचं उत्पन्न मिळणारा असा दुसरा व्यवसाय नाही. दुसरी गोष्ट असा आहे की आपल्याला जर मधमाशी ज्या दिवशी संपली त्या दिवशी जग संपलं असं म्हटलं जातं. त्यामुळे हा एक त्याचा अँगल आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मधुमक्षी पालन केलंच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या मधमाशा वाढवून वर्षाला जर आपण एका पेटीच्या जर 2 पेट्या जर केल्या तर आपल्याला मधमाशी पालन वाढवून आपण त्या पेट्या पण विकल्या जातात. कारण की 4500 रुपयाला आपण एक पेटी शेतकऱ्यांना पोच करतो. आणि त्याच्यातून पण आपल्याला उत्पन्न मिळतं. कारण की शेतकऱ्याला ही मधमाशी पेटी कंपल्सरी लागते. डाळिंबाचं पॉलिनेशनला मधमाशी खूप गरज आहे. आणि त्याच्याशिवाय अन्न निर्मिती होत नाही. धन्यवाद.